नमस्ते. देवपूजेचे विधी या ग्रुपच्या सभासदांचं मी हार्दिक स्वागत करत आहे. मी राजीव सोहनी हार्दिक स्वागत करत आहे. सत्यनारायण पूजा चालू आहे. सत्यनारायण पूजेचे 7 भाग आपण संपवलेत. पूजा झालेली आहे. पूजा झाल्यानंतर कथा ऐकायची असते. ती कथा ऐकून मग आपण जेवण करायला मोकळे होतो. आता आधी जर काही लहान मुलांना भूक लागली असेल तर त्यांना जेवायला देऊ शकता. त्यांना थांबवायची जरूर नाही. हे फक्त मोठ्यासाठी आहे. दुसरं कोणा मोठ्याला अगदी भूक निघत नसेल तर थोडी साबुदाणा खिचडी वगैरे खाऊ शकतो. चहा कॉफी दुधाची देऊ शकतो. आणि कथा ऐकून झाल्यावर जेवण करायचं. आता आणखी एक गोष्ट सांगून ठेवतो. गारहाण म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे आता पूजा झालेली आहे, देवघरात स्थापन झालेला आहे. दमलेले जे भक्त असतात त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असतो. त्यांचं गारहाण देवाच्या कानावर घालणं हे पण ब्राह्मणाचं एक काम असतं. त्यांनी जर विनंती केली की बाबा मला नोकरी मिळत नाहीये, मला माझं लग्न होत नाहीये, मला मुलगा होत नाहीये, मुलगी होत नाहीये, अशी जी चांगल्या माझ्या इच्छा आहेत त्या देवाला सांगा, कृपा कर आणि याच्यावर प्रसन्न हो आणि याचं घराणं ऐक आणि याला प्रसाद दे आणि याचं होऊ दे काम. असं तर कुणी आलं तर त्याला देवापुढे बसवायचा, नमस्कार करायला लावायचा, देवाला एका फुलाला अक्षता वगैरे घेऊन व्हायला सांगायचं, हात जोड, आणि ते गारहाणं त्यांनी डायरेक्ट नाही घालायचं, तो ब्राह्मणाला सांगेल. असं काय आहे तर ते चांगलं गारहाणं असलं पाहिजे. ब्राह्मणाला असं वाटलं पाहिजे की हे गारहाणं देवाला द्यावं. मूल होत नाही, हे होत नाही, हे चांगल्या इच्छा आहेत, वाईट इच्छा नाही आहेत. तर म्हणून ते असं ठेवलेलं आहे की ब्राह्मणाच्या थ्रू फिल्टर होऊन ते गेलं पाहिजे. त्यांनी डायरेक्ट सांगायचं नाही देवाला. असं गारहाणं तुम्ही कानावर घालू शकता देवाच्या, हात जोडून, की हे देवा याचं असं असं काय, हा याचं नाव असं आहे, याचं अमुक अमुक गारहाणं आहे, तर आपण कृपा करून याच्या इच्छा पूर्ण करा. आणि त्याला विचारायचं, जर देवाने इच्छा तुझी पूर्ण केली तर तू काय करशील देवासाठी. तो म्हणाल मी काय करणार नाही. तर ठीक आहे, तुझी इच्छा आहे. पण नॉर्मली असं कोणी म्हणत नाही. तो म्हणाल मी पण सत्यनारायण करेन, किंवा मी काहीतरी दान देईन एखाद्या संस्थेला, मी अमुक करेन. ठीक आहे, याप्रमाणे तू जे गारहाणं घातलेलं आहे ते जर तुझं पूर्ण झालं तर तू जे सांगितलंय देवाला ते पूर्ण कर. एखाद्या संस्थेला तू दान देणार असेल तर दे. जे काय करायचं चांगलं ते तू कर. असं गारहाणं लोक घालतात. आणि या पूजेचा हा एक फायदा आहे की असं गारहाणं तुम्हाला घालणं शक्य आहे. आता कथा, त्याच्यानंतर कथा हे पुराण आहे. मंत्रामध्ये आपण म्हणलं ना, पुराण श्रवण वगैरे करतात. तर हे पुराण, आता याची पोथी आहे ती मी तुम्हाला आपल्याला ग्रुपवरती पाठवलेली आहे. बघा किती पोथी आहे. संस्कृत पोथी आहे आणि त्याचा मराठीत अर्थ आहे. मी आता संस्कृत नाही वाचणार आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल, संस्कृत अभ्यासक असतील त्यांनी वाचावं. मी फक्त अर्थ सांगणार आहे. आता या पोथीमध्ये असं दाखवलेलं आहे की हा वर जो आहे तो सत्यनारायण देव आहे, विष्णू आहे, ही लक्ष्मी आहे, खाली पूजा चालू आहे, पूजक बसलेला आहे, या बाजूला हा नारद आहे आणि हा विष्णू आहे. हे सगळे तुम्हाला माहिती असतील. नारद कोण, विष्णू कोण नसेल तर माहीत करून घ्या. नारद हा विष्णूचा भक्त आहे एवढं तर आपल्याला माहित असेल. तर आता कथेला आरंभ होत आहे.
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत. या सगळ्या नारायणाचं स्मरण करून, देवी सरस्वती सगळ्यांचं स्मरण करून जयमुदीरय. जय म्हणजे महाभारत. महाभारत ग्रंथ पहिले जय नावाने प्रसिद्ध झाला. व्यासाने जेव्हा लिहिला तेव्हा, आणि जयाचा तो महाभारत झाला विशाल होऊन. त्यात अनेक कथा ऍड झाल्या. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे विश्वरूपिणी. हे सरस्वती तुला नमस्कार असो. कथारंभम करिष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा. सरस्वती विद्येची देवता आहे, म्हणून कथेच्या आधी सरस्वतीचं स्मरण केलेलं आहे. ओम नमो भगवते नित्यं सत्यदेवाय धीमहि चतुष्पदार्थ दात्रे च नमस्तुभ्यं नमो नमः. हे सत्यनारायण देवा, तुला मी नमस्कार करत आहे. तुला सदा माझे नमस्कार असो. अशा प्रकारे आपण सत्यनारायण देव, सरस्वती सगळ्यांना नमस्कार केला, गुरुला केला. श्री गजाननाय नमः. आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. ही कथा 5 अध्यायामध्ये आहे. तर 5ही अध्यायाचा 1, 2, 3, 4 मी अर्थ सांगणार आहे. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनक आदी ऋषींनी, आता एक नैमिष अरण्य याचा वारंवार उल्लेख झालेला आहे. पूर्वीच्या काळी राजा ऋषी मुनींना, ज्ञानी लोकांना एक राहायची जागा बनवून द्यायचा. राज्यामध्ये असायच्या. त्या राज्यामध्ये ऋषी आपले आश्रम स्थापन करायचे आणि तिथे सर्व ऋषी मुनी यज्ञ करायचे. यज्ञाचे विधी त्यांना माहित असायचे. ते ज्ञानी होते आणि तिथे ते आपापसात चर्चा करायचे की जगाचं कल्याण कसं होईल. आणि त्याला नैमिषारण्य असं नाव असायचं राज्यामध्ये. तर अशा नैमिषारण्यात शौनक नावाचे जे ऋषी होते, सगळ्यांचे लीडर, आणि अनेक ऋषी होते, ते राहत होते. तिथे सूत नावाचे कथाकार आले. आता सूत म्हणजे काय, त्याला एक असे सूत म्हणून असायचे, गावोगाव फिरून लोकांना पुराण सांगायचे. 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत, विष्णू पुराण, शिवपुराण, त्या सर्वांचा ते सांगायचे. त्याच्यातून सगळ्या धर्माचा ते प्रसार करायचे. आणि असे सूत एकदा नैमिषारण्यात जेव्हा आले होते, तेव्हा शौनक आदी ऋषींनी प्रश्न विचारला, हे मुनिश्रेष्ठा, मनातली सर्व फले कोणत्या व्रताने सिद्धीला जातात, हे कृपा करून आम्हाला सांगा. सूत सांगतात, मुनीनो, नारद मुनींना आपण आपल्याला माहिती असतील, ते विष्णूचे परम भक्त समजले जातात. त्यांचा विष्णू देवाकडे डायरेक्ट अप्रोच आहे. ते सर्वत्र हिंडतात. ते चिरंजीव आहेत, ते अमर आहेत, ते मरत नाही. तर त्यांनी जनतेवर दया करावी म्हणून अनेक लोकात फिरत असता ते मृत्यू लोकात आले. म्हणजे आपल्या लोकात आले. 3 लोक लक्षात ठेवा. एक आपण तिथे राहतो तो मृत्यू लोक, एक हिमालय देवलोक, आणि एक पाताळ लोक, जिथे सध्या अमेरिका, युरोप वगैरे आहे, तो पाताळ लोक. त्या काळी ते पाताळ लोकात काही नव्हतं, ते जंगल होतं. आणि मृत्यू लोकात माणसं राहायची आणि देवलोकात देवता राहायची. तर मृत्यू लोकात जे माणसं राहायची त्यांना पुराण श्रवण सांगणारे सुता एकदा तिथे आले. आणि त्यांनी असं बघितलं की या मृत्यू लोकात लोक दुःखी आहेत. ही कलियुगातली गोष्ट आहे. ही कलियुगातली गोष्ट आहे. 28 युगे चौकड्या, त्यातला हा कलियुग सध्या चालू आहे. त्यांनी बघितलं की मनुष्य लोकात अनेक लोक दुःखी आहेत. मग त्यांना मला विचारलं की ह्यांना काय साधनाने यांची दुःख दूर होती. काहीतरी सिंपल सोपं पाहिजे, जे सामान्य गरीब माणसाला पण करता येईल. म्हणून ते गेले. आता वैकुंठ नावाचा जो लोक आहे, वैकुंठ म्हणजे काय, मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकात आपण मरण पावलो की जिथे ग्रह फिरतात तो पितृलोक आहे. ते पितर राहतात. तिथून वर गेलो की स्वर्ग लोक आहे. स्वर्गला ब्रह्मा आदी देवता राहतात. आणि आता भेद करून तुम्ही वर गेलात तर तिथे विष्णू लोक, शिवलोक, पुरुषोत्तम लोक असे 3 लोक आहेत. आता हे ब्रह्मलोक जो आहे हा नाशवंत आहे, याचा पुनर्जन्म होतो. विष्णू, शिव
पुरुषोत्तम लोक हे कायम असतात, हे परमात्मा आहेत आणि ते कधी नष्ट होत नाही. त्या वैकुंठात विष्णू भगवान दिसले, हातात शंख चक्र गदा कमळ धारण केलेले. त्यांना बघून नारदांनी त्यांची स्तुती करायला प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप वाणी आणि मन यांना न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य नाश आणि रहित आहे, तो निर्गुण आहे, पण जगाच्या आरंभ काळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो. तो निर्गुण मुळात आहे, त्याला काही रूप रंग नाही, पण तो सगुण स्वरूप घेतो, कारण त्याची इच्छा होते की जग बनवावं, आणि त्याने जग बनवलं. त्याला सगुण विश्व असं म्हणतात. तर काय उपायाने या लोकांची दुःख नाहीशी होईल याची माझ्या मनाला तळमळ लागलेली आहे. आणि का सफर होत आहेत मृत्यूला? कारण त्यांनी पाप केलेली आहेत. ते पाप भोगतायत, ते त्याला काही सुटका नाही. तेव्हा तुझे हे नियम बनवले त्याप्रमाणे ज्यांनी पाप केले त्याला भोगायलाच लागतात, सुटका नाही. पण मग त्यांना सुख कसं मिळेल? त्यांची पापातून सुटका कशी होईल? कसे ते पापातून मुक्त होतील? याचं काही व्रत आहे का? देव म्हणतो, हे नारदा, तुझ्यावर माझे प्रेम आहे म्हणून स्वर्ग लोकात मनुष्य लोकात कोणालाही माहित नसलेले असे महापुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. ऐक, या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत जर माणसाने केलं त्याला सुख मिळेल. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षाला जातो. तेव्हा नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय, हे कुणी केले होते ते सर्व मला सांगा. कोणत्या काली करावे? तर नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य देणारे आहे, सौभाग्य संतती देणारे आहे, सर्व कार्यात विजयी करणारे असे हे व्रत भक्ती श्रद्धा यांनी युक्त होऊन, आणि ब्राह्मण, जो पूजा सांगायला तो ब्राह्मण, आणि मग बांधव आपले सर्व बांधवांना जमा करून प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्तानंतर 2 तासात सत्यनारायणाचे पूजन करावे. असं जरी म्हटलं असलं तरी तुम्ही दिवसा करू शकता. समजा नसेल शक्य प्रदोष काळी सूर्यास्तानंतर 2 तासात, तर केव्हाही केलं तरी चालतं. आता यावेळी केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा प्रसाद 1.25 पावशेर, 1.25 1.25 या प्रमाणात करून भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू 1.25 या प्रमाणात एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव मित्र यांची असं सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. ब्राह्मण आणि बांधव यांचं भोजन करावे. भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गायन आणि नृत्य करावे. हे पूजन आदी सर्व पुत्र पवित्र देवालयात जाऊन सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पुढे सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हा एक सोपा उपाय आहे. सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पुरा झाला. हरिये नमः. सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कुणी केले होते ते सांगतो. काशी नगरीत एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. भूक तहानेने पीडित होऊन पृथ्वीवर फिरत असे. आचारनिष्ठ आणि ब्राह्मणावर कृपा करणारे भगवान, ब्राह्मण म्हणजे ज्ञानी, कुठे जात नाही, ज्याला ज्ञान आहे, ज्याला वेदांचं ज्ञान आहे, पूजेचं ज्ञान आहे, त्याला ब्राह्मण म्हणतात. हे लक्षात ठेवा. ब्राह्मण हा जन्माने नसतो, ज्ञानाने असतो. तर भगवंतानी पण एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ते त्याला भेटले आणि त्याला विचारलं, हे ब्राह्मणा, तू का हिंडतोयस ते आम्हाला सांग. ब्राह्मण म्हणाला, मी अतिदरिद्री ब्राह्मण आहे, भिक्षा मागायला मी रोज हिंडतो. हे भगवंता, हे ब्राह्मणा, तुला जर माहित असेल तर माझं दारिद्र्य नाहीसे करण्याचा उपाय सांग. सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असे भगवान ब्राह्मण रूपाने आलेले भगवान असे म्हणाले. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्यनारायणाचे उत्तम व्रत तू कर. त्यानंतर त्या ब्राह्मणाला सत्यनारायणी पूजनाचे सर्व विधान समजावून सांगितले. देवर सांगितले ना कसं करावं, आणि ते गुप्त झाले.
वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा त्याला ध्यास लागला. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. आणि नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात गेला. त्या दिवशी ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला. त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे पूजन केले. तो दरिद्र ब्राह्मण या व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला, धनधान्याने समृद्ध होऊन आनंदी झाला. त्यावेळेपासून तो ब्राह्मण दर महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला. या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मण हो, ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले, तेच मी तुम्हाला सांगितले, अन्य काय सांगू. हे सूत शौनकादी ऋषीला सांगते. मग त्या सर्व ऋषीने पुन्हा विचारलं की त्या ब्राह्मणापासून हे व्रत कुणी ऐकले, नंतर कुणी केले हे सांगा. सूत म्हणाले, पृथ्वीवर हे व्रत कुणी केले सांगतो. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे, आता तो श्रीमंत झाला होता, ब्राह्मण आणि इष्टमित्र यासह आनंदाने भक्तीने व्रत करत असता एक लाकडे विकणारा मोळी विक्यात या ठिकाणी आला. तो मोळी विक्या तहानेने व्याकुळ होऊन आलेला असल्यामुळे मोळी घेऊन ब्राह्मणाच्या घरी गेला. तो काय व्रत करत आहे त्याला नमस्कार करून त्याने विचारले, मला पण हे सांगा, मी पण हे व्रत करू इच्छितो. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे हे असे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्याच कृपा प्रसादाने मला हे सर्व धनधान्य मिळाले आहे. मी आज जे काही श्रीमंत आहे तो त्याच्यामुळे आहे. मोळी विक्याने ते व्रत समजावून घेतले. अति आनंदाने प्रसाद भक्षण करून मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करी लाकडाची मोळी मस्त आगून या गावात लाकडे विकून त्याला जे द्रव्य मिळाले त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करील असा त्याने निश्चय केला. आणि धनिक लोक ज्या भागात राहत होते तिथे तो गेला. त्याला अशी बुद्धी झाली की रोज तू मोळी विकतोस तर जे पैसेवाले तिथे राहतात तिकडे झाला. नॅचरली त्याला पैसेवाल्यांनी जास्त भाव दिला, त्याला पैसा मिळाला. आणि मग त्याने आनंदी अंतकरणाने पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा सवा प्रमाणात खरेदी करून घरी आला. आपले बांधव आणि इष्टमित्र यांना बोलावून विधानोक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे तो धनधान्य पुत्र्याने युक्त झाला. या लोकात सुख बघून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पुरा झाला. या ठिकाणी हा बोध लक्षात घ्यावा की माणसाने पुढे अक्कल वापरावी. पैसा मिळण्यासाठी तो धनिक लोकांच्या भागात गेला ना, ही अक्कल, ही बुद्धी देव देतो. देव स्वतः काय करत नाही, देव तुम्हाला बुद्धी देतो तशी की ज्याने तुमची समृद्धी होईल. आणि ती बुद्धी ऐकणे, देवाचे ऐकणे हे जर भक्ताचं काम असतं. सत्यनारायण महाराज की जय. सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. कथेचा दुसरा अध्याय पूर्ण झाला आहे. आता तिसरा अध्याय चालू होत आहे. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो, ती ऐका. सूत सांगतायत आणि ऋषी ऐकतायत. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय, सत्य बोलणारा, भक्तिमान आणि बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदर वदना, अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर जाऊन सत्यनारायणाचे पूजन करीत होता. तो ऑलरेडी करत होता, त्याला माहित होतं ते व्रत. त्यावेळी साधुवाणी नावाचा एक व्यापारी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला. तो श्रीमंत होता, साधुवाणी श्रीमंत होता. आता देव हे सांगतोय की गरीबाला ज्याप्रमाणे पैसा मिळाला त्याप्रमाणे श्रीमंताने सुद्धा व्रत केलं तर त्यांचा पण फायदा होईल. हे इथे सांगितले, या तिसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. गरीब व भिकारीने करायचं असं नाही, सर्वांनी करावं. ओके. तेव्हा त्याने विचारलं, राजा तू काय करताय, मला सांग, मी पण करेन. तो वाणी होता ना, म्हणजे वैश्य होता, त्याला आणखी पैसा पाहिजे होता म्हणून त्याने विचारलं. राजा म्हणाला, हे साधो, पुत्र, धन इत्यादी व्हावे म्हणून हे मी व्रत करत आहे. तेव्हा आदराने साधुवाणी म्हणाला, महाराज
आपण हे मला विस्तार करून सांगा, मला पण संतती नाही, मला पैसा आहे माझ्याकडे, मला मूल नाही, तर ह्या व्रताने मला मूल होईल, त्यासाठी मी हे व्रत करेन. तर हे त्याने आपल्या पत्नीला सांगितले आणि त्यांनी असा संकल्प केला मनाशी की ज्यावेळेला मला मूल होईल त्यावेळेला मी सत्यनारायणाचे व्रत करेन, असा नवस त्याने केला. अशा प्रकारे त्या साधुवानांनी लीलावती नावाच्या आपल्या भार्येला सांगितले. त्याच्या पत्नीचं नाव लीलावती होती. ती पतिव्रता भार्या आनंदी अंतकरणाने सेवा करत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. 10वा महिना सुरू होतात कन्या झाली आणि ती कन्या वाढत गेली, म्हणून तिचे नाव कलावती ठेवले. आणि काही दिवसांनी लीलावती आणि तिची मुलगी कलावती, तिने साधुवाणीला विचारलं, पुढे आपण नवस केला आहे, मग ते केव्हा फेडणार? साधुवाणी म्हणाला, मी असं करेन, तिचं लग्न होईल ना तेव्हा मी नवस फेडेन. ठीक आहे. सत्यनारायण देव म्हणाला, ठीक आहे, चालेल, लग्नाची वेळ लागते. तू काय असं म्हणाल नव्हतं मी ताबडतोब करेन, तू म्हणाल तर मी सत्यनारायण करेन, पूजा करेन, तिच्या वेळात नो प्रॉब्लेम, तू तेव्हा जिवंत असशील कर, पण असं करू नये. कारण असं आहे की आपण तेव्हा मेलो तर व्रत कसं करणार, राहून जाईल ना, म्हणून ताबडतोब करून टाका. हा दुसरा बोध घ्यायचा की आपण जर ठरवलं असेल व्रत करायचं आहे तर त्यात डिले करू नाही. आता साधुवाने कशा चुका करत गेल्या व्रतामध्ये हे या अध्यायात सांगितले. तेव्हा त्यांनी एकाला वर बघायला माणूस पाठवला आणि एका सर्व गुण संपन्न वाण्याच्या मुलाला घेऊन तो आला आणि त्याची विवाह करून दिले. पण विवाह करताना तो ते व्रत करायला विसरला. आता इथे पहिली मिस्टेक झाली. त्यावेळेला भगवान रागावले, हा दबाड आहे. आधी त्यांनी नवस केला, मूल प्राप्त करून घेतलं, त्यांनी सांगितलं होतं मी नवस करेन आणि केला नाही, तेव्हा तो शिक्षेला प्राप्त झाला. आता एकदा तो व्यापाराला गेला होता, नावेत बसून, पाण्याच्या नावेत बसून तो गेला. तर एका रत्नपूर नावाच्या नगरीत आपल्या श्रीमंत जावया सकट जाऊन तो व्यापार करू लागला आणि त्या चंद्रकेतू नावाच्या राजाचं ते नगर होतं. सत्यनारायण प्रभूने हा वाणी आपल्या पूजनाच्या प्रतिनिधी भ्रष्ट झाला म्हणून याला दुःख प्राप्त हो असा शाप दिला. व्रत नवस फेडला नाही तर काय होईल आता समजून घ्या. शाप याला थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली. तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन पळत होता. त्याच्या मागून पोलीस येत होते, राजदूत येत होते. तेव्हा त्याने घाबरून ते द्रव्य साधुवाण्याच्या दरवाज्यावर टाकले आणि पुढे पळून गेला. पोलिसांनी हा साधुवाणी चोरलाय म्हणून त्याला पकडलं आणि घेऊन गेले. ते चोर नाही असे आम्ही म्हणत होते, पण आता सत्यदेवाच्या मायेमुळे कुणी त्यांचं ऐकलं नाही, हा चोरच आहे. आणि म्हणून साधुवाण्याच्या भार्येला पण दुःख झाले. तू इकडे आला होता, त्याची भार्या एकटी होती ना, तिच्या घरातलं पण द्रव्य चोरीला गेलं आणि तो साधुवाणी चोर ठरला आणि साधुवाण्याची पत्नी भिकारी झाली. ती गावोगाव भिक्षा मागून पोट भरायला लागली, सगळं द्रव्य चोरी झालं. एकदा तिची मुलगी भीक मागण्यासाठी गेली होती, एका ब्राह्मणाकडे गेली. तिने बघितलं सत्यनारायणाची पूजा चाललेली आहे आणि ते ऐकून तिने पण अशी प्रार्थना केली आणि प्रसाद भक्षण करून ती घरी गेली. त्यावेळी रात्र झाली होती. आईने विचारले, हे मुली तू इतक्या रात्री कुठे गेली होतीस? तेव्हा ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाकडे एक व्रत बघितलं, ते असं व्रत आहे. त्या साधुवाण्याच्या भार्येने आपला पती आणि जावई लवकर घरी येईल असा संकल्प करून बांधव आणि इतर याच्यासह सत्यनारायणाचे पूजन केले. तिने असा संकल्प केला की माझा पती आणि जावई कुठे गेलाय मला माहिती नाही, तर देवा त्याला परत आण. त्याचे काय अपराध झाले तुम्ही त्याला क्षमा करा. सत्यनारायण भगवान संतुष्ट होऊन त्यांनी सांगितले,
त्याला पकडला होता ना, सत्यनारायण साधूवाण्याला पकडला होता आणि तुरुंगात टाकला होता. पण ह्या बायकोच्या व्रताप्रमाणे त्यांनी राजाला अशी बुद्धी दिली. त्यांनी स्वप्नात जाऊन राजाला सांगितलं की हा निर्दोष आहे, तर सोडून दे, आणि तू जर असं नाही केलंस तर तुझं राज्य नष्ट होईल. राजांनी लागली सभा बोलून सांगितलं आणि त्यांना आणलं परत आदराने, आणि आदराने आणून दोघांना आणलं, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं तुम्हाला माफ केलेलं आहे. बेड्या काढून टाकल्या, दोघांना वस्त्र अलंकार दिले आणि जे द्रव्य घेतलं होतं तेवढंच त्यांना दिलं, दुप्पट करून आपण आपल्या घरी जावे. दोघांनी राजाला नमस्कार केला, आम्ही घरी जातो म्हणाले. अशा या ठिकाणी 3रा अध्याय पूर्ण होत आहे. सत्यनारायण सांगाय परिवाराय नमः. सत्यनारायण महाराज की जय. साधू आणि ब्राह्मणांना दक्षिणा देऊन घेऊन गेला आणि आता त्याच्याकडे खूप द्रव्य होतं. अजूनही त्यांनी सत्यनारायण केला नाहीये. तर सत्यनारायण देव म्हणाला आपण याची परीक्षा घेऊ, याची बायको भक्त आहे पण हा कसा आहे बघू आपण. म्हणून त्यांनी साधू आणायला विचारलं. साधूचं रूप घेऊन गेले की या तुझ्या नौकेत काय रे एवढं भरलेलं आहे. तर आता तो बनिया होता, म्हणाला काय रे तुझी काय इच्छा आहे, तुला चोरायचं आहे माझं द्रव्य. माझ्या याच्यात काही नाही, साधे पानं आणि फुलं भरलेली आहेत. ठीक आहे, असं ते भाषण केलं. चोर तो चोर वर शिरजोर. तर त्यामुळे ठीक आहे तथास्तु. ताबडतोब त्याच्यात सगळं ते द्रव्य राजाने दुप्पट द्रव्य दिलेलं संपलं आणि त्याची नौका पानाने फुलांनी भरली गेली. आता तो साधू आणि मूर्छावून जमिनीवर पडला आणि विचार करायला लागला. तेव्हा साधू आणि जावई म्हणाला, महाराज तो जो संन्यासी आहे त्याने आपल्याला सांगितलं ना तथास्तु म्हणून हे झालेलं आहे. तर तो तिथे बसलेला आहे बघा, तो गेलेला नाही, तो लांब जाऊन बसला होता. तर गेला, त्याचे पाय धरले आणि त्याला विचारलं. तो म्हणाला तू शोक करू नको, तू माझं पूजन नाही केलं सत्यनारायण म्हणून तुला दुःख प्राप्त होत आहे. तुझं पूजन केलं असतं तुला काही त्रास झाला नसता, कारण तू जे म्हणाला ते केलं नाहीस. साधूवाणी म्हणाला मी मूर्ख आहे. अरे देवा, ब्रह्मादिक देवही तुझे गुण सांगू शकत नाही, तर मी मूर्ख आहे. तुमच्या मायाने मोहित झालेला मी आपणास कसा जाणेन. माझ्यावर कृपा करा, मी आपले पूजन करेन. मी आपणास शरण आलो आहे, माझे द्रव्य मला परत मिळावे. हे ऐकून भगवान संतुष्ट झाले. ते म्हणाले ठीक आहे तू पूजा कर. आणि त्यांनी बघितलं तर नौका वर आलेली आहे. परत द्रव्य सगळं, ती पानं भरल्यामुळे नौका वर आली होती ना, द्रव्य आलं ती परत खाली गेली. नंतर तो घरी आला. साधू म्हणे जावायला म्हणाला ही पहा माझी रत्नपुरी. म्हणून त्याने एक दूध पाठवला आणि साधू वाण्याच्या भार्येला नमस्कार करून सांगितलं की आपले पतिराज आलेले आहेत, खूप द्रव्य घेऊन आलेले आहेत, जावयाला घेऊन आलेले आहेत. आणि साधू वाण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणाची पूजा करत सांगितलं. ती पूजा करत होती ना त्यावेळेला. आणि आपण पती दर्शनाला गेली. आईचं वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु तिने प्रसाद भक्षण नाही केलं. आणि तशीच घाईघाईने पतीला भेटायला गेली. आता इथे परत चूक झाली, व्रतामध्ये खंड पडला. व्रतात काय सांगितलंय, प्रसाद भक्षण केल्याशिवाय जायचं नाही. आणि त्यामुळे कलावती धावत धावत जेव्हा आली तेव्हा सत्यनारायण रागवून तो राधू आणि सगळी ती नौका पाण्यात बुडवली. गेला. आता ती कलावती दुःखी झाली, आक्रोश करायला लागली, गेला कुठे आपला पती. आणि म्हणून तिने ठरवलं, कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. साधूवाणी अतिशय दुःखी झाला. सत्यनारायणाच्या मायेने नंतर त्याने सर्वांना बोलवून साधूवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करेन असे सांगितले. आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला. तेव्हा दिनांचे रक्षण करणारे म्हणाले
हे साधू, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनाला आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे. तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल. धावत धावत घरी गेली, आपल्या पूजेची तिथे प्रसाद भक्षण केला आणि परत आली तर तिला परत सर्व नौका आलेली दिसली आणि पती जिवंत झालेली. आणि मग साधुवाण्यांनी धन बांधवांच्या घरी गेला. प्रत्येक पौर्णिमा आणि संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून तो या लोकी सुखी झाला आणि शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्यलोकाला गेला. तर इथे साधुवाण्याची कथा का सांगितली आहे की जर तुम्ही सत्यनारायण कथा करताना चूक केली तर काय होऊ शकते, हा बोध आपल्याला मिळावा म्हणून मी केली. इथे चौथा अध्याय पूर्ण होत आहे. सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. सत्यनारायण महाराज की जय. आता 5व्या अध्यायाला प्रारंभ होत आहे. सूत म्हणाले, ऋषीनं सांगतायत हे सगळं, म्हणाले आणखी एक कथा सांग. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा अतिशय चांगला होता. त्याने पण प्रसादाचा त्याग केला म्हणून तो फार दुःखी झाला. ती मी कथा तुम्हाला सांग. तो एकदा जंगलात शिकार करायला गेला होता. त्या ठिकाणी एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी लोक सत्यनारायणाचे पूजन करत होते. आता या कथेत असं सांगितलंय की गरीब माणूस जेव्हा जो पूजा करतो त्या पूजेचं पण महत्व एखाद्या राजाने केलेल्या पूजा एवढंच आहे. तेव्हाच्या डोळ्यामध्ये गरीब नाही श्रीमंत नाही. पण हे सगळं बघून राजाला वाटतं हा कोण तुच्छ गवळी लोक आहेत, ती लायकी काय, ती राजा आहे म्हणून तो तिथे गेला नाही. त्याने प्रसाद, तरी पण गवळी लोकांनी आपला राजा आहे असं समजून त्याच्या पुढे प्रसाद आणून ठेवला. राजा म्हणाला, हे तुमच्या पूजेचा प्रसाद मला नको, जा तुमचा परत. पण याचा परिणाम राजाचा 100 मुलगे, धनधान्य सर्व नष्ट झालं. तेव्हा राजा म्हणाला, अरे माझं चुकलं, मी त्या प्रसादाचा त्याग केला. त्यांनी भक्तीने मला आणून दिला होता आणि मी तो तेव्हा परत राजा धावत धावत तिथे गेला. त्या गवळ्याला म्हणाला, तुमच्या बरोबर मी आता परत पूजन करतो आणि मला प्रसाद द्या. त्यामुळे अंगध्वज राजा परत त्याचं ऐश्वर्य मिळालं आणि शेवटी मेल्यावर वैकुंठाला गेला. सत्यनारायणाचे पूजन हे झालं म्हणून सर्वांनी सत्यनारायण पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो आणि ही कथा ऐकतो त्याला सत्यनारायण कृपेने धनधान्य सर्व वस्तूंचा लाभ होतो. दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते. जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत असेल तो भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगराला जातो. ऋषी हो, सूत सांगते ऋषींना, हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. ते सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. पुढे ऋषी काय म्हणतात, सूत म्हणतात ऋषींना, विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. आता ह्या देवाला अनेक नाव आहेत. सत्यनारायणाला नाव आहेत. कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल, व्रतरूप घेईल तो. आणि जो कोणी ही कथा पठन करेल, श्रवण करेल, त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नष्ट होतील. या ठिकाणी सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय पूर्ण होत आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आणि सूत आणखी पुढे विचारतात, सूतांना ऋषी विचारतात, सूत सांगतात, हे ऋषीनो आणि थोडं सांगतो ऐका, की ज्यांनी सत्यनारायण पहिले केला त्याला काय फळ मिळालं हे मी तुम्हाला सांगतो. आपण बघितलं, शतानंद नावाच्या ब्राह्मणाने व्रत करून धन मिळवलं. तो पुढच्या जन्मात सुदामा नावाचा ब्राह्मण झाला आणि श्रीकृष्णाची आराधना करून मोक्षाला गेला. लाकडं विकणारा तो मोळी विक्या, ज्याने व्रत केलं तो गुहराज बनला. म्हणजे रामाच्या ह्याच्यामध्ये, रामाच्या काळी, रामाच्या ह्याच्यात तो गुहराज बनला आणि त्या गुहराजाने रामाची सेवा करून तो पण मोक्षाला गेला. राजा मुलकामुख दशरथ नावाचा एक राजा झाला. हा दशरथ म्हणजे रामाचा पिता नाही. आणि शंगनाथाची पूजा करून वैकुंठाला गेला. साधू नामक वैश्य सत्यव्रतधारी मोरध्वज राजा झाला.
आणि आपलं शरीर दान देऊन मोक्षाला गेला. राजा तुंगध्वज जो शेवटी गवळ्यांच्याकडे गेला होता तो स्वयंभू मनु झाला आणि हे सर्व वैष्णव पथावर पुढे जाऊन चांगले भागवत म्हणून वैकुंठाला गेले. अशा प्रकारे ही कथा पूर्ण होत आहे. सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. सत्यनारायण महाराज की जय. आता आपण सर्व शिकलेले लोक आहोत. आपण या कथेतनं काय शिकायचं? ही कथा ज्याप्रमाणे अडाणी लोकांच्यासाठी आहे त्याचप्रमाणे ही कथा आपल्यासारख्या शिकल्या सवरलेल्या लोकांच्यासाठी सुद्धा आहे. आता आपण म्हणाल की हे 21वे शतक आहे, हा काय मूर्खपणा आहे? का मूर्खपणा नाहीये? या कथेचं आजच्या कलियुगात सुद्धा म्हणजे आजच्या युगात सुद्धा आजच्या 21व्या शतकात सुद्धा काय महत्व आहे ते मी सांगतो. आणि आपण का करावी याचं मी कारण सांगतो. शेवटी करणं आपल्या मर्जीवर आहे. ही कथा आणि हे व्रत श्रद्धेची जोपासना करण्यासाठी आहे. श्रद्धा दोन प्रकारची असते. एक चांगली श्रद्धा आणि एक वाईट श्रद्धा. ईश्वराची भक्ती ही चांगली श्रद्धा आहे. माणूस अनेक प्रकारे ईश्वराची भक्ती करू शकतो. आता विठ्ठलाची मी वारी करतोय किंवा पूजा करतोय तर ह्या सर्व श्रद्धा आहे. देवाला कुणी पाहिलेलं नाहीये तरी देव आहे असं मी समजतो. आणि ही श्रद्धा माणसाला संकट भोगायला, संकटावर मात करायला मानसिक ताकद देते. आणि ती मानसिक ताकद वाढवण्यासाठी हे करायचं, त्याची जरूर आहे. जेव्हा आपल्यावर काहीतरी विपत्ती कोसळते तेव्हा आपण खचतो आणि त्यावेळेला जर आपल्या मनाने आपण समर्थ असतो ते फक्त श्रद्धेने होतं. श्रद्धा म्हणजे दुसरं काही नाही. श्रद्धेची व्याख्या अगदी साधी सरळ आहे. भगवद्गीतेमध्ये 17वा अध्याय श्रद्धेवर आहे. आपण तो जरूर वाचावा, त्याचा अर्थ समजून घ्यावा. आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धेला काढतीये, त्यांचं काही चूक नाही. श्रद्धेमध्ये दोन प्रकार आहेत, एक वाईट अंधश्रद्धा आणि एक चांगली श्रद्धा. ते ज्या श्रद्धेला रेफर करतात ती वाईट श्रद्धा आहे. वाईट श्रद्धा काय आहे की मी स्मशानात जाऊन जादूटोणा केला, मुठ मारली तर आमका माणूस मरेल आणि माझं कल्याण होईल, ही वाईट श्रद्धा आहे. ज्याने समाजाची हानी होईल, ज्याने इतरांना त्रास होईल, त्या सर्व श्रद्धा वाईट आहेत, त्याचा त्याग करावा. पण ज्या श्रद्धेने मला बळ मिळेल, मी मनाने ताकद मिळेल, ज्या श्रद्धेने मी संकट भोगायला समर्थ होईल आणि ज्या श्रद्धेने कुणालाही त्रास नाही, फक्त माझ्या मनाची उभारी मला मिळेल, की दुःख भोगून सुद्धा त्या दुःखावर मात करेन, ती श्रद्धा चांगली श्रद्धा आहे. आणि सत्यनारायणाची पूजा ही चांगली श्रद्धा आहे. जशी विठ्ठलाची वारी आहे, तीर्थयात्रा आहे, या सर्व श्रद्धा आहेत ना. आपलं कल्याण होईल असं समजून माणूस तो करतो, ते चांगले आहे, त्या कराव्यात, जरूर कराव्यात. त्यातली सत्यनारायण पूजा ही अगदी सोपं आहे. आज विठ्ठलाची वारी करणं सोपं नाही, तीर्थयात्रा करणं अवघड आहे, त्याला अनेक पैसा लागतो, श्रम लागतात. सत्यनारायण पूजा कुणी गरीब माणूस सुद्धा घरी करू शकतो. श्रद्धेची व्याख्या अगदी साधी आहे, लक्षात ठेवा. जे डोळ्याला दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा. आज सूर्य उगवला 7 वाजता, उद्या पण सूर्य उगवेल, ही श्रद्धा आहे. तुम्ही बघितला नाही उद्या उगवलेला सूर्य, पण तुम्ही श्रद्धा ठेवता की हो, श्रद्धा ही नेहमी सृष्टीच्या नियमानुसार असते आणि ते होईल.
मुलगा झाला, तो मोठा होऊन मला म्हातारपणी सांभाळेल ही माझी श्रद्धा आहे. तसं दरवेळेला होतं असं नाही. पण ही श्रद्धा तुम्हाला बळ देते. ही श्रद्धा तुमच्यात नसेल तर त्या मुलाला तुम्ही कधीच मोठा करणार नाही. तेव्हा तुम्ही मोठा कराल आणि तरी त्यांनी तुम्हाला म्हातारपणी नाही सांभाळलं तरी तुम्ही दुःख मानणार नाही. तुम्ही त्याला सांगाल, एनकरेजच कराल, कारण तुमच्या मनामध्ये चांगल्या श्रद्धेने ठिकाणा दिलेलं आहे. आता साधी गोष्ट आहे, मी तुमच्याशी बोललो, ठीक आहे, आता दुसऱ्याशी तुम्ही मला फोन केला, तुमचा आवाज ऐकून मी म्हणतो हा हा हाच माणूस आहे, पण मी तुम्हाला बघितलं नाही. ही श्रद्धा आहे. जे बघितलं नाही त्यावर मी विश्वास ठेवलाय ना की हा हाच माणूस आहे. एखाद्या माणसाने त्याचा आवाज काढून बोलला तर होऊ शकतं असं, पण मी श्रद्धा ठेवतो हाच माणूस आहे, हा वाईट नाही आहे आणि हा मला जे काय सांगतोय ते खरं आहे. श्रद्धाचाच अर्थ, श्रद्धा म्हणजे जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे. त्यामुळे अंधश्रद्धा या शब्दाला काही अर्थ नाही, मूर्ख शब्द आहे. श्रद्धा ही अंधच असते, फक्त ती चांगली किंवा वाईट असते. चांगली श्रद्धा पाळणे यात काही नुकसान नाही. त्याने मनाला सामर्थ्य मिळतं, त्याने मनाला बळ मिळतं आणि सत्यनारायण पूजेचे अनेक फायदे आहेत. मी सांगितलं, ही इव्हेंट आहे, सगळे घरातील लोक जमतात आणि त्यांचे एकी निर्माण होते. दूरत्वाने जो वैरभाव निर्माण झालेला असतो तो आपोआप जातो, कारण आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपण एकमेकावर अधिक प्रेम करतो. तर हे सर्व सांगून मी माझा हा 8वा भाग आवरता घेत आहे. सत्यनारायण पूजा आणि कथा आपली संपलेली आहे. आपण सर्वांनी शांतपणे ती ऐकली याबद्दल मी आपला आभारी आहे. असं प्रेम ठेवा. यापुढे आपण गणपतीची पूजा करणार आहोत आणि त्यापुढे अनेक पूजा करणार आहोत. हे सर्व आपल्या रिस्पॉन्सवर अवलंबून आहे. आपल्याला आवडलं तरच हे पुढे चालू राहील. आणि म्हणून मी त्या सत्यनारायणाला प्रार्थना करतो की सगळ्यांच्या मनात भक्तिभाव निर्माण होऊ दे आणि मनाला सामर्थ्य देणार हे व्रत करायची त्यांना बुद्धी होऊ दे. आणि ते आपण आपलं केलं तर आपण फार इझिली करू शकतो. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडी तुम्हाला मेहनत करायला लागेल, थोडं पोथी वाचायला लागेल, थोडं 2-4दा त्याचा अभ्यास करायला लागेल, पण त्यात काय अवघड आहे. आपण एवढी मोठी शिक्षण घेतो, ती जर आपण करू शकतो तर हे तर अगदी सोपं आहे ना. तर जरूर करा. असं म्हणून मी आपणा सर्वांना नमस्कार करून आपल्याला निरोप घेत आहे. सत्यनारायण पूजा आता संपत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.